नागपूरची दीक्षाभूमी हे जागतिक दर्जाचं प्रेरणास्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य सरकारनं तयारीला वेग दिलाय। महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासाचा मास्टर प्लॅन तातडीनं तयार करून सर्व संबंधित घटकांसमोर सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत। यासोबतच नव्या नागपूरमधील विकास कामं, शासकीय जमिनींचं ड्रोनद्वारे मॅपिंग आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचाही त्यांनी आढावा घेतला। नागपूर सुधार प्रन्यास इथं आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांचं श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमीचा विकास सर्व संबंधित घटकांच्या सहमतीनं करण्यात येणार असल्याचं सांगितलं। यासाठी लवकरच विशेष बैठक घेऊन सर्वसमावेशक मास्टर प्लॅनला अंतिम स्वरूप दिलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। दीक्षाभूमी हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक परिवर्तन आणि प्रेरणेचं केंद्र असल्याचं सांगत पंचशील आणि धम्माच्या मूल्यांचं प्रभावी दर्शन घडवण्यासोबतच भाविकांसाठी आधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं। बैठकीत नव्या नागपूरच्या विकास आराखड्याचाही आढावा घेण्यात आला। नवीन लेआउट विकसित करण्यापूर्वी पिण्याचं पाणी, सांडपाणी व्यवस्था, ड्रेनेज आणि रस्ते यासारख्या मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत। तसंच नागपूर सुधार प्रन्यास आणि NMRDAच्या अखत्यारीतील सर्व जमिनींचे ड्रोन आणि MRSAC तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं मॅपिंग करण्याचे आदेशही देण्यात आले। यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अतिवृष्टी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला। आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासोबतच ग्रामीण रस्ते, पाणी निचरा आणि पर्यावरण संवर्धनाशी संबंधित कामांना गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले।